श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण उंबरा म्हणजे काय हे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेली जाड, रुंद आणि सपाट लाकूड, दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा. उंबराचा वृक्ष म्हणून पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असे. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे. उंबराचा वृक्ष हा कृत्तिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्यांच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्तनिवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व आपली मनोकामना पूर्ण होईल. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबऱ्यावर नरसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर श्री गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे स्थान असते. उंबरठा किती अर्थ आहेत. त्या उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी. पण किती अर्थ होतात या लाकडी पट्टीला. चौकटीबाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आज तर कुणी 12च्या आतही घरात येत नाही. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे. आमच्या घरात उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घरात उंबरठा नाही ते काय घर म्हणावे का? ज्या घरात उंबरठा नाही तेथे कोणाचा पायपोस कोणाला नसे, असं म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आला की उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी देखील काढली जायची. दारावर तोरणे बांधली जायची. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळं किचन दिसतंय. काहीच पडद्याआड नको असं झालेलं आहे. कुणीही उठसूट येतं व वहिनी करत घरातच घुसतं. ना मान सन्मान ना मर्यादा. किती सुधारलोय ना आज आपण. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेलं माप लागत घरात प्रवेशते. उंबऱ्याला गृहीत धरत आपण बरेच शुभ कार्य शुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा. उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट म्हणजे उंबरा. बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चप्पलच्या सोबत बाहेर काढून ठेवण्याची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातील चालीरीतींना मान देत आपण वागायचो हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही. हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंय. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जगाचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट येथे नमूद करायला हवी आहे. ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं भान देखील असावं लागतं. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमी सुंदर होत असतं. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील,
त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असू शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल, वाईट विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणून जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच त्यांना निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी, गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा काही बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचे भान असायचे. आता काय, भाऊजी भाऊजी करत असेल त्या आवरतात बाहेर. घरातील संस्कार, ज्येष्ठांचे वर्तन, मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठाची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी, सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेलं असतं. म्हणून आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी देखील त्यातून आदर्श घेईल. एकूणच काय, मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेवू. उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करावे ही विनंती आणि समोरील जी बेलघंटी आहे ती देखील दाबावी, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ टाकल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ.